हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। दोन ब्लाऊज जे नवरात्रीच्या 9 रंगाच्या साड्यांवर किंवा बऱ्याच साड्यांवर मॅच होतात, तर ते दोन ब्लाऊज नेहमीप्रमाणे सिंपल न शिवून घेता ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकता। तर हे दोन ब्लाऊज कोणते व कोणत्या रंगाच्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकतो, तसेच त्याची काही स्टायलिश पॅटर्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नंबर 1, पिंक किंवा गुलाबी रंगाचा ब्लाऊज। गुलाबी रंगाचा ब्लाऊज हा गुलाबी रंगाच्या साडीसोबतच नवरात्रीच्या रंगांच्या यादीमधील पांढऱ्या रंगाच्या साडीसोबत, निळ्या रंगाच्या साडीसोबत, पिवळ्या साडीसोबत, हिरव्या साडीसोबत, ग्रे रंगाच्या साडीसोबत तसेच मोरपंखी रंगाच्या साडीसोबत देखील कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता। हे अनेक रंगाच्या साडीवर मॅच होणारे गुलाबी रंगाचे ब्लाऊज जर तुम्ही थोडे स्टायलिश आणि ट्रेंडी पॅटर्नमध्ये शिवून घेतले तर तुमच्या साडीतील लुक देखील चेंज होतो। जर तुम्ही गुलाबी रंगाचा ब्लाऊज शिवून घेणार असाल तर अशा एका पॅटर्नमध्ये शिवून घ्या। नंबर 2 आहे हिरव्या रंगाचा ब्लाऊज। हिरव्या रंगाचा ब्लाऊज हा हिरव्या रंगाच्या साडीसोबतच पांढऱ्या साडीसोबत, लाल साडीसोबत, पिवळ्या साडीसोबत, केशरी रंगाच्या साडीसोबत, गुलाबी रंगाच्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता। तर हा हिरव्या रंगाचा ब्लाऊज देखील तुम्ही तुमच्या बॉडी शेपनुसार ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकता। ब्लाऊजच्या मागच्या गळ्यामध्ये आणि स्लीव्जमध्ये तुम्ही सुंदर पॅटर्न बनवून घेऊ शकता। जर तुमची साडी प्रिंटेड असेल तर त्यावर प्रिंटेड ब्लाऊज ऐवजी प्लेन ब्लाऊज अधिक उठावदार दिसतो। हे दोन्ही रंगाचे ब्लाऊज साड्यांसोबत खूप रिच आणि क्लासी लुक देतात। हे ब्लाऊज तुम्ही सिंपल किंवा हेवी अशा कोणत्याही साडीसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।